8 जुलै 2026 रोजी आळंदी इथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी घडलेली घटना भाविक आणि प्रशासन दोघांसाठीही अत्यंत अविस्मरणीय ठरली। वारीच्या काही दिवस आधीपासूनच आळंदी परिसरात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस सुरू होता। या भीषण पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती आणि आळंदीला शहराशी जोडणारे सर्व चारही प्रमुख पूल पाण्याखाली गेले होते। आळंदीचा बाहेरील जगाशी संपर्क तुटल्यामुळे यंदाची माऊलींची पालखी निघणार की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। परिस्थिती इतकी गंभीर होती की प्रशासनानं वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं होतं। पालखी ज्या रथातून नेली जाते तो रथ पुराच्या पाण्यामुळे पुलावरून जाणं अशक्य होते। रस्ते बंद असल्यानं वारकरी ठिकठिकाणी अडकून पडले होते आणि काही धर्मशाळांमध्ये पाणी शिरल्यामुळे एनडीआरएफच्या टीमला मदतीसाठी पाचारण करावे लागले होते। वारीच्या परंपरेवर संकट आल्यानं लाखो भाविकांच्या मनात चिंतेचे वातावरण होते। मात्र 8 जुलैच्या पहाटे एक अकल्पनीय चमत्कार घडला। पावसानं अचानक विश्रांती घेतली आणि इंद्रायणी नदीच्या पात्रात एक रहस्यमय भोवरा तयार झाला। या नैसर्गिक बदलामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने बदलला आणि बघता बघता काही मिनिटातच पुलावरून वाहणारे पाणी ओसरू लागले। जो पूर ओसरायला किमान काही दिवस लागले असते तो पूर अवघ्या एका तासात गायब झाला। ही घटना पाहून स्थानिक नागरिक आणि प्रशासन थक्क झाले। रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होताच वारकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली। पुण्यात अडकून पडलेले हजारो वारकरी पुन्हा उत्साहात आळंदीच्या दिशेने निघाले। सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांनी याला माऊलींची कृपा असं मानलंय। हवामान खात्यानंही त्यानंतर 20 जुलैपर्यंत पावसानं खंड घेतल्याचं जाहीर केले, ज्यामुळे वारकऱ्यांचा पुढील प्रवास सुखरूप होण्याचा मार्ग मोकळा झाला। शेकडो वर्षांपासून चालत असलेली ही परंपरा निसर्गाच्या या अद्भुत बदलामुळे आणि वारकऱ्यांच्या दृढ श्रद्धेमुळे पुन्हा एकदा थाटामाटात सुरू झाली। या घटनेतनं हेच सिद्ध होतं की जिथं भक्ती असते तिथं निसर्गही नतमस्तक होतो। आज माऊलींचा रथ आणि पालखी सोहळा कोणताही अडथळा न येता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालाय।